नमस्कार. सातारा आवाज मध्ये मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो. सातारा नगर परिषदेमध्ये आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्षपदी अमोल मोहिते हे विराजमान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सातारा नगर परिषदेमध्ये दोन्ही राजांच्या मनोमिलनामुळे भारतीय जनता पक्षाचं निर्विवाद वर्चस्व असल्याचं आपल्याला दिसून आलं. सातारा शहरामध्ये विजयी असलेल्या सर्व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आशीर्वादानं खरं तर अमोल मोहिते यांनी नगराध्यक्षपदी विराजमान झाले. सातारा नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये दोन्ही राजांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं, तसेच विजयी सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विजयी सर्व नगरसेवकांना तसेच विशेषतः अपक्षांना नगर परिषदेमध्ये सर्व सातारच्या विकासात्मक बाबींमध्ये तितकंच महत्त्वपूर्ण योगदान तुम्हाला सहकार्य केलं जाईल. भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारां इतकाच सन्मान अपक्षांचा देखील केला जाईल अशी ग्वाही नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोलताना दिली. भाजपकडे उमेदवारी मागितल्या होत्या, निर्णय घेताना आम्हाला तुम्हाला उमेदवारी देता आली नसेल किंवा दिली गेली नसेल, पण त्यातून पण तुम्ही नक्कीच तुमच्या ताकदीनं तुम्ही निवडून आला आणि आज तुम्ही परत एकदा भाजपबरोबर आणि उदयनराजे असतील, मी असेल, आपल्या सर्वांबरोबर काम करण्यासाठी आमच्या बरोबर एकत्र आहात. तुमचं पण स्वागत आणि तुम्हाला पण बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आम्ही नक्की घेऊ. हा शब्द आजच्या याच्यामध्ये सर्व अपक्ष जे आपल्या आलेले नगरसेवक आहेत त्यांना पण देऊ इच्छितो. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपस्थित सर्व विजयी अपक्ष तसेच भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना शुभेच्छा देताना त्यांनी फक्त आपल्या प्रभागापुरतं न काम करता संपूर्ण साताराच्या विकासात्मक बाबींमध्ये आपलं अमूल्य योगदान द्यावं अशा त्यांना शुभेच्छा तशाच सूचना देखील केलेल्या आहेत. यावेळी बोलताना खरं तर खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वांना एकत्रित सन्मानानं वागणूक द्या, त्यांना कार्यक्रमांमध्ये बोलवा. यावेळेस त्याला संधी मिळाली तर निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याला संधी दिली जाणार आहे. फक्त एकच आहे की हे करत असताना कुठलाही कार्यक्रम जेव्हा आपण आपल्या वॉर्डमध्ये घेत असताना सर्वांना निमंत्रित करावं ही माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे. आपल्याकडे फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की आजवर जेवढं काय करता आलं या शहरात, सातारा शहरात, तेवढं आम्ही दोघांनी मिळून केलं आणि अजून ज्या ज्या काय जे करावं लागेल ते निश्चितपणे करणार. खास करून आठवड्यासाठी जवळपास आता कामगारात भरपूर निधी लागणार आहे, तो सुद्धा आमच्या दोघांच्या माध्यमातून उपलब्ध करून त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कामं झालेली आपल्याला पाहायला मिळेल. फार बोलत नाही, पण आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यामुळं साताऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं दोन्ही राजांचं मनोमिलन यशस्वी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. न भूतो न भविष्यते अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं सातारा जिल्ह्यामध्ये निर्विवाद वर्चस्व राहण्यामध्ये दोन्ही राजांचा करिश्मा हा कायमच आपल्याला दिसून आला. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचा अभेद्य गड हा दोन्ही राजांमुळं आणि एकूणच भारतीय जनता पक्षाच्या सर्वच आमदारांमुळं आणि पदाधिकाऱ्यांमुळे झाल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचीच सत्ता, निर्विवाद सत्ता ही राहण्यामध्ये या दोघांचीही महत्त्वपूर्ण भूमिका राहणार असल्याचंच एकूण चित्र आहे.